पर कुसुमाग्रज बरं का असं म्हणतात की पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा, पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा, मोरासारखा छाती काढून उभा रहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. पण हे अर्थातच असं जाऊन सांगणं बेधडकपणे वगैरे इतकं सोपं असतं का हो? मला तरी नाही वाटत. म्हणजे एक काळ, आमचा काळ असा होता की पत्र लिहिली जायची, चिठ्ठ्या पाठवल्या जायच्या आणि ते सुद्धा काय लिहायचं याच्यावर कितीतरी महिने विचार करायला लागायचा. पण आजकाल कदाचित सगळं सोपं झालंय. आमच्या वेळेला, म्हणजे किती मोठी मी याच्यापेक्षा हे सांगणार नाही, पण आमच्या वेळेला असं होतं की फॉलो करायचं एखाद्या मुलीला, काय केदार, म्हणजे लिटरली फॉलो करायला लागायचं ना. म्हणजे बाईकवरनं, बाईक पण नव्हत्या रे आपल्या वेळेला, सायकली वगैरेच होत्या, सायकलीवरनं फॉलो करायचं, चालत फॉलो करायचं, ती कुठे जाते, कुठल्या शाळेत आहे, कुठल्या कॉलेजमध्ये, क्लास, मैत्रिणी, हे सगळं बघायचं, कुठेतरी तिला गाठायचं, प्रपोज करायचं, हे सगळं किती आणि विचारणं पण किती कठीण होतं. तिच्या मैत्रिणींचा घोळका असायचा, तिची कुठेतरी बहीणच असायची, मग चिठ्ठ्या पाठवायच्या, काहीतरी करायचं. आता किती सोपं झालंय. हे लोक फॉलो करतात म्हणजे इंस्टाग्रामवर फॉलो करतात हो. ह्याला काय अर्थ आहे का सांगा? एक बटन दाबलं की फॉलो. आणि विचारणं म्हणजे काय, DM करतात, व्हॉट्सअप करतात, नाही तर मेसेंजरवर फेसबुकवर पाठवतात की यू आर व्हेरी ब्युटिफुल. इथनं सुरुवात होते, जेवलात का, जेवण झालं का, आणि मग पुढे ती वार्तालाप चालू राहतो. पण कवींना बरं का असं करून नाही चालत. कवींची अदाच वेगळी असते. कवी जेव्हा विचारतो ना तेव्हा तो साधं सुद्धा विचारत नाही. आणि वैभव जोशी सारखा कवी तर नाहीच नाही. वैभव म्हणतो की एक होकार दे फार काही नको, एक होकार दे फार काही नको, फार काही नको फक्त नाही नको. एक होकार दे फार काही नको, फार काही नको फक्त नाही नको. फार काही